मीठे बच्चे, याद से याद मिलती है। जो बच्चे प्यार से बाप को याद करते हैं, उनकी कशिश बाप को भी होती है। प्रश्न: तुम्हारे परिपक्व अवस्था की निशानी क्या है? उस अवस्था को पाने का पुरुषार्थ सुनाओ। उत्तर: जब तुम बच्चों की परिपक्व अवस्था होगी तो सब कर्मेंद्रियां शीतल हो जाएगी। कर्मेंद्रियों से कोई उल्टा कर्म नहीं होगा। अवस्था अचल अडोल बन जाएगी। इस समय की अडोल अवस्था से 21 जन्म के लिए कर्मेंद्रियां वश हो जाएंगी। इस अवस्था को पाने के लिए अपनी जांच रखो। नोट करने से सावधान रहेंगे। योग बल से ही कर्मेंद्रियों को वश करना है। योग ही तुम्हारी अवस्था को परिपक्व बनाएगा। ओम शांति। यह है याद की यात्रा जी आपण मुरली स्टार्ट करायच्या आधी केली ती आहे आठवणीची यात्रा। आणि ही तिथं बाबा जेव्हा मुरली चालवायचे त्याच्या आधी ही पद्धत होती की बच्चे योग मध्ये बसायचे पहिले आणि नंतर मुरली स्टार्ट व्हायची। असं नाही की मुरली लेट सुरू झाली, हा मुरलीचाच भाग असतो, कारण मुरली मध्ये घ्यायची आपल्याला तर मनाला स्थिर करावं लागतं, म्हणून आधी योग करायला पाहिजे। तो बाबा म्हणते ये है याद की यात्रा, और हम अपने मन बुद्धि को याद की यात्रा पर सेट करके फिर मुरली सुनते हैं तो वो अंदर जाती है। जो जो जहां भी है बाप को याद करते हैं तो वह ऑटोमेटिकली नजदीक आ जाते हैं। जैसे चंद्रमा के आगे कोई सितारे बहुत नजदीक होते हैं, कोई बहुत चमकते हैं, कोई नजदीक कोई दूर भी होते हैं। देखने में आता है यह स्टार बहुत चमकता है, यह बहुत नजदीक है, यह तो चमकता ही नहीं है। तुम्हारा भी गायन है, तुम हो ज्ञान और योग के सितारे। ज्ञान सूर्य मिला है बच्चों को। बाप बच्चों को ही याद करते हैं, जो सर्विसेबल बच्चे हैं। बाप है सर्वशक्तिवान, उस बाप को ही याद करते हैं तो याद से याद मिलती है। जहां जहां ऐसे ऐसे सर्विसेबल बच्चे हैं तो ज्ञान सूर्य बाप भी उन्हों को याद करते हैं, बच्चे भी याद करते हैं। जो बच्चे याद नहीं करते उनको बाप भी याद नहीं करते, उनको बाप की याद भी नहीं पहुंचती है। याद से याद जरूर मिलती है, बच्चों को भी याद करना है। बच्चे पूछते हैं बाबा आप हमको याद करते हैं? बाप कहते हैं क्यों नहीं। इस रीति बाप क्यों नहीं याद करते? जो जास्ती पवित्र है और बाप से बहुत प्यार है तो कशिश भी ऐसे करते हैं। हर एक अपने से पूछे कि हम कहाँ तक बाबा को याद करते हैं। एक की याद में रहने से फिर यह पुरानी दुनिया भूल जाती है। बाप को ही याद करते करते जाकर मिलते हैं। अब मिलने का समय आया हुआ है। ड्रामा का राज भी बाप ने समझाया है। बाप आते हैं, आकर बच्चों को अपना रूहानी बच्चा बनाते हैं। पतित से पावन कैसे बनो सो सिखाते हैं। बाप तो एक ही है, उनको ही सब याद करते हैं, परंतु याद सबको नंबरवार अपने अपने पुरुषार्थ अनुसार मिलती है। जितना बहुत याद करेंगे वह जैसे कि सामने खड़े हैं। जितना बहुत याद करेंगे वह जैसे कि सामने खड़े हैं। कर्मातीत अवस्था भी ऐसे होनी है। जितना याद करेंगे कर्मेंद्रियां चंचल नहीं होंगी।
कर्मेंद्रियां चंचल बहुत होती है ना, इसको ही माया कहा जाता है। कर्मेंद्रियों से कुछ भी खराब कर्म न हो। यहाँ योग बल से कर्मेंद्रियों को वश करना है। वो लोग तो दवाइयों से वश करते हैं। बच्चे कहते हैं बाबा यह क्यों नहीं वश होती है? बाप कहते हैं तुम जितना याद करेंगे उतना कर्मेंद्रियां वश हो जाएंगी। इसको कहा जाता है कर्मातीत अवस्था। यह सिर्फ याद की यात्रा से ही होता है। इसलिए भारत का प्राचीन राजयोग गाया हुआ है। सो तो भगवान ही सिखलाएंगे। भगवान सिखलाते हैं अपने बच्चों को। तुम्हें इन विकारी कर्मेंद्रियों पर योग बल से जीत पाने का पुरुषार्थ करना है। संपूर्ण पिछाड़ी में होंगे। जब परिपक्व अवस्था होगी फिर कोई भी कर्मेंद्रियां चंचलता नहीं करेगी। अभी चंचलता बंद होने से फिर 21 जन्म के लिए कोई भी कर्मेंद्रिय धोखा नहीं देगी। 21 जन्मों के लिए कर्मेंद्रियां वश हो जाती है। सबसे मुख्य है काम विकार। याद करते करते कर्मेंद्रियां वश होती जाएंगी। अभी कर्मेंद्रियों को वश करने से आधा कल्प के लिए इनाम मिलता है। वश नहीं कर सकते हैं तो फिर पाप रह जाते हैं। तुम्हारे पाप योग बल से कटते जाएंगे। तुम पवित्र होते जाते हो। यह है नंबर 1 सब्जेक्ट। बुलाते भी है पतित से पावन होने के लिए, तो बाप ही आकर पावन बनाते हैं। तर बाबा म्हणताय की तुम्हाला पवित्र बनायचे, हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आपला आहे। हे जे आपण या ज्ञानमार्गामध्ये आलेलो आहे, सगळ्यात महत्वाचा उद्देश आपल्याला पवित्र बनायचं। आणि बाबांना पुकारलंच आपण त्याच्यासाठी की तू पतित पावन आहे आणि तू ये आणि आम्हाला पावन बनव आणि पावन बनवून आम्हाला एका सुंदर दुनियेमध्ये घेऊन चल, मुक्त कर आम्हाला इथून। तो उसके लिए हमें पवित्र होना पड़ेगा। आणि पवित्र होण्यासाठी बाबा म्हणतात तुमचे पाप कटले पाहिजे आणि दुसरी गोष्ट कर्मेंद्रिय वश झाले पाहिजे। पवित्र बनायचे म्हणजे मागचे जे काही पाप कर्म केलेले कर्मेंद्रियांच्या वश होऊन ते पाप कर्म भस्म करून टाकायचे आणि दुसरं कर्मेंद्रियांना आता कंट्रोलमध्ये घेऊन आता पाप कर्म होऊ द्यायचे नाही। 2 गोष्टींसाठी आपण बाबांचे बनलेलो आहे। हा जो या जीवनाचा उद्देश आहे, आपल्याला पवित्र बनायचं आहे। आणि जे इथं पवित्र बनणार आहे ते 21 जन्मासाठी पवित्र स्थितीमध्ये राहणार आहे आणि विश्वाची बादशाही त्यांना प्राप्त होणार आहे। दुनियेवरती राज्य असणार आहे आपलं, पण त्याच्यासाठी करायची मेहनत कोणती आहे की ज्या कर्मेंद्रियांच्या वश होऊन आपण पाप कर्म केलेले त्या कर्मेंद्रियांना वश मध्ये घ्यायचंय, त्यांना कंट्रोलमध्ये घ्यायचंय आणि जे काही पाप कर्म झालेले त्यांना भस्म करून टाकायचं। झालेले ते झालेले, त्याचं टेन्शन न घेता त्याला भस्म करायचंय, पण त्याचा आधार काय? योग बल। बाबा म्हणताय हे पाप कर्म भस्म करायचे आणि कर्मेंद्रियांना वश मध्ये करायचे, त्याचा आधार आहे योग बल। योगामधून ताकद घ्यायची। जितकं आपण बाबांच्या जवळ राहू मन बुद्धीनी तितकी आपल्यामध्ये ताकद जास्त राहील। जसं ते रात्री चंद्र आणि जवळजवळचे तारे वगैरे असतात ते जास्त चमकताना दिसतात आपल्याला, कारण ते जवळ आहे। तर तसं आपल्याला बाबांच्या जवळ राहायचंय आणि आपल्यामध्ये ती ताकद जमा करायची। तर त्यामुळे काय होईल, आपल्यामध्ये जी शक्ती येईल त्यामध्ये आपले मागचे पापकर्म भस्म होऊन जातील, भस्म करण्याची ताकद येईल आणि त्या शक्तीच्या आधाराने आपण आपल्या कर्मेंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवू। डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, शरीराचं आकर्षण, हे 5 गोष्टी, या 5 गोष्टींवरती कंट्रोल मिळवायचं आहे। बाबा म्हणतात या 5 गोष्टीवरती कंट्रोल मिळवण्यासाठी साधू संत ऋषीमुनी काय करतात? औषधांचा प्रयोग करतात, औषधी घेतात। ते काय काय खातात, भांग धतुरा काय काय खातात, ते नशापर्यंत जातात की त्यामुळे असं वाटतं की कर्मेंद्रिय कंट्रोलमध्ये राहतील, आपल्याला कशाचं भान राहणार नाही। पण बाबा म्हणताय की वो तो टेम्पररी है, तेवढ्यापुरतं तेवढं आहे, जबरदस्ती दाबून टाकणं, कोणत्या इच्छांना जबरदस्ती खतम करणं, ते कधी उफाळून येणार आहे।
ते या कर्मेंद्रियांना समजून उमजून बाबांकडून ताकद घेऊन आपल्याला वशमध्ये करायचंय, की काय नाही करायचंय, कशामुळे त्याचे काय काय दुष्परिणाम आहे, त्याचा काय वाईट परिणाम झाला, त्या कर्मेंद्रियाच्या वश होऊन आपण काय काय पाप कर्म केले आणि त्यामुळे आपल्याला हे दिवस बघावे लागतात. अशी दुनिया ही अशी झालेली आहे, कारण आपण कर्मेंद्रियांवरती कंट्रोलच नाही ठेवला, संयमच नव्हता, कर्मेंद्रियांनी आपल्याला चालवलेलं आहे. तर ते जेव्हा आपण क्लॅरिटी येऊन जाते, आपल्याला जेव्हा स्पष्ट होऊन जातं की आपल्याला करायचं काय आणि कशामुळे काय झालेलं आहे, ऑटोमॅटिकच आपल्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण येऊन जाईल. काय बघायचंय, काय नाही बघायचंय, काय ऐकायचंय, काय नाही ऐकायचंय, काय खायचंय, काय नाही खायचंय, काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, कसं नाही बोलायचंय आणि कसं शरीर भानापासून मुक्त राहायचंय. भाई भाई की दृष्टि कैसे रखनी है, उस आधार से हम काम विकार पर जीत प्राप्त कर सकते हैं. काम विकार पर जीत प्राप्त करने के लिए हमें कामनाओं को शुभ भावना में बदलना है. सगळ्यांविषयी शुभ भावना जर ठेवली, सगळ्यांना आत्मा जर बघितलं, तर शरीर भान, शरीर आकर्षण सगळं समाप्त होऊन जातं. काय बघायचं ते बाबांनी सांगितलेलं आहे. दृष्टी कशी ठेवायची आहे, आत्मिक दृष्टी ठेवायची आहे. शरीर नाही बघायचंय, आत्माला बघायचंय. कोणालाही बघायचंय, रूहानी नजरेने बघायचंय, रहेमच्या दृष्टीने बघायचंय, स्नेहभऱ्या दृष्टीने बघायचंय, सुख देण्यासाठी बघायचंय की कशा पद्धतीने बाबांच्या सुखाची किरण मी या आत्म्याला देऊ, शरीराला नाही, आत्म्याला सुख द्यायचंय. मग ऐकायचं काय, जे चांगलं आहे तेच ऐकायचंय, जे खराब आहे, कोणाविषयी काही खराब बोलतोय आपल्याला, कोणी कोणाची निंदा करतोय, अपमान करतोय, काहीतरी व्यर्थ बोलतोय, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, मध्ये घ्यायचं नाहीये, मध्ये त्याची प्रोसेसिंग नाही झाली पाहिजे. मग बोलायचं काय, बाबांनी सांगितलेले, तुम्हारे मुख से ज्ञान रत्न ही निकलने चाहिए, पत्थर नहीं निकलने चाहिए. जो बाबा की बोली वो हमारी बोली होनी चाहिए. काही बोलतोय आपण विचार करायचा, बाबा असं बोलले असते का, बाबांच्या मुखातून असा शब्द निघाला असता का, माझ्या जागी बाबा असते तर. तो ये सारी बातें, और जीभ, क्या खाना है क्या नहीं खाना है, कितना खाना है, वो सारा कंट्रोल हमें अपने हाथ में ले लेना है. क्योंकि बाबा ने अभी हमारा तीसरा नेत्र खोल दिया है, बुद्धि दे दी है, समझ दी है. उसके आधार से हमें इन कर्मेंद्रियों को समझाना है, बात करनी है उनके साथ और समझ बूझकर उन्हें कंट्रोल में रखना है. जबरदस्ती नाही करायची आहे, पण समजून उमजून त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं. आणि त्यासाठी मदत करेल आपल्याला योगबल. बाबांकडून जितकी शक्ती घेता येईल आपल्याला तितकी शक्ती घ्यायची. बाबांकडून शक्ती घेण्याचा आधार काय, खूप प्रेमाने आणि पवित्र स्थितीमध्ये बाबांची आठवण करणं, आत्मिक स्थितीमध्ये राहून बाबांची आठवण करणं. जितकं आपण बाबांना या पद्धतीने आठवण करू, बाबा पण आपल्याकडे खेचला जाईल. बाबा म्हणतात, बच्चे मुझे याद करते हैं, जो बच्चे मुझे याद करते हैं उनके तरफ मैं खींचता जाता हूं ऑटोमेटिक. मैं तो ऐसे सभी बच्चों को याद करता हूं, लेकिन याद मेरी कौन खींच सकता है, जो मुझे याद करते हैं. बाबा कोणाची आठवण करते, पण तो बाबांच्या आठवणीमध्ये नाहीये, त्याचं कनेक्शन दुसरीकडेच लागलेलं आहे. त्या डिशची दिशा बदललेली आहे, तर ते डिश ते चॅनल घेणारच नाही, बाबांचं चॅनल येणारच नाही त्याच्यामध्ये. हमें बाबा को अगर यहाँ रखना है, बाबा के किरणों को अगर यहाँ पर लेना है, शक्ति भरनी है बाबा से प्यार लेना है, सुख प्राप्त करना है, आनंद प्राप्त करना है, तो हमें बहुत प्यार से और पवित्र स्थिति में आत्मिक भान में रहते हुए बाबा को याद करना है. तो बाबा भी हमारे तरफ खींचता रहेगा. आणि दुसरी गोष्ट बाबांना आपल्याकडे खेचण्याची, सर्व्हिसेबल बनना है, सेवा करायची, तन मन धन मनसा वाचा कर्मना, सगळ्या प्रकारची सेवा, ज्या वेळेला ज्या प्रकारची सेवा आपल्याकडून शक्य आहे त्या प्रकारची सेवा करायची. तर बाबा खेचला जाईल ऑटोमेटिक. क्योंकि सेवा हम किसके लिए कर रहे हैं, हम बाबा का कार्य आगे बढ़ा रहे हैं. तो बाबा ऑटोमेटिक हमको देखेगा, हमारे पर उसकी नजर जाएगी, और हम सेवा करते हुए बुद्धि में यही रख रहे हैं कि बाबा ने कार्य सौंपा है, तो ऑटोमेटिक बाबा से हमारा कनेक्शन रहेगा, और बाबा से कनेक्शन रहेगा तो बाबा आकर्षित होगा, और बाबा हमें चाहिए, हम आत्मा को जो चाहिए वो बाबा हमारे अंदर भरता रहेगा. तर आपलं हे जीवन आता नवं जीवन आपल्याला बनवायचं, बाबांच्या सोबत राहण्याचं जीवन बनवायचं. कारण आता थोडे दिवस राहिलेले, ही दुनिया आता बिलकुल अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. आता या दुनियेचा अंत समोर आलेला आहे.
आता आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं. 5000 वर्षासाठी आपल्याला आपलं कल्याण करायचं. बाबा म्हणतात की तुम्ही एवढा एक जन्म पवित्र बना, पवित्र स्थितीमध्ये राहा, कर्मेंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवा. 21 जन्म कर्मेंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील. आणि द्वापरपासून पण कर्मेंद्रिय जरी थोड्याफार चंचलता यायला लागली त्यांच्यामध्ये, तरी आपल्यामध्ये ताकद राहील. द्वापर युगामध्ये पण आपण शक्तिशाली स्थितीमध्ये राहू की आपल्याला जे योग्य तेच आपण करू. कलियुगामध्ये थोडं बदलतं, मग थोडं जास्त प्रमाण होऊन जातं. जसं बाबांनी काल सांगितलं की 3/4 हिस्सा तुम सुख में रहते हो. 75% भाग आपण खूप आनंदमयी स्थितीमध्ये, शक्तिशाली स्थितीमध्ये. 25% भाग खराब आहे आपला 5000 वर्षाच्या ड्राम्यामध्ये. पण त्या 25% पण जर आपण आत्ता बाबांच्या सोबत जास्त वेळ राहिलेलो आहे तर आपले 1-2 जन्मामध्ये आपल्याला त्रास होईल थोडाफार प्रमाणामध्ये. पण बाबा सोबत आहे तर तो त्रास पण आपल्याला त्रास वाटत नाही, आता शेवटच्या जन्मामध्ये पण. इसलिए आज हम इतनी कमाई कर सकते हैं जो हम 5000 साल तक शक्तिशाली सुखमय स्थिति में रह सकते हैं. थोड़ा बहुत दुख आएगा भी, कुछ गड़बड़ी होगी भी, लेकिन हम उसको निपट लेंगे, हम उससे पार हो जाएंगे. परिस्थिति आएगी लेकिन हम उसके ऊपर उठते जाएंगे. लेकिन उसका आधार है अभी हमें वो कमाई करनी है. 5000 वर्ष की, 5000 वर्ष की अच्छी सुंदर रिकॉर्डिंग हमें अभी बना लेनी है. इतना समय जो कुछ करते आए हो वह सब थी भक्ती. बाबा म्हणते आतापर्यंत तुम्ही काय करत आले, ती भक्ती होती. तुम्ही ज्ञानामध्ये नव्हते चालत, ती भक्ती करत आले तुम्ही. कहते भी है भक्ति का फल भगवान देंगे. क्या फल देंगे, कब और कैसे देते हैं, यह कुछ भी पता नहीं. बाप जब फल देने के लिए आवे तब लेने वाले और देने वाले इकट्ठे हो. तो बाबा म्हणता है वो क्या कहते हैं, हम भक्ति कर रहे हैं, भक्ति का फल भगवान दे देगा. कैसे देगा, कब आकर देगा, क्या होता है भक्ति का फल, काहीच माहिती नाही. सगळं अंधारामध्ये चाललेलं आहे. पण ते त्यांच्या ज्याच्या त्याच्या भावना आहे, ज्याची त्याची समज आहे, ज्याची त्याची बुद्धी आहे. म्हणून आपण ते जे भक्ती करणारे त्यांच्याविषयी पण शुभ भावना ठेवायची. कधी मनामध्ये त्यांच्याविषयी अशुभ भाव नाही आला पाहिजे की यांना अक्कल नाही, यांना कळत नाही. अशा प्रकारची भावना आपल्याला नाही ठेवायची. ज्याची त्याची लेवल, ज्याच्या त्याच्या ड्राम्यामध्ये पार्ट. तो कब और कैसे देते, ये अब हम ले रहे भक्ती का फल. आपण जी काही भक्ती केलेली द्वापर युगापासून, आणि द्वापरचे आपण खूप सच्चे भक्त आहे बाबांचे, त्याचं फळ, द्वापरच्या भक्तीचं फळ बाबा आत्ता आपल्याला देतोय. आता आपण ज्ञान मुरली ऐकतोय बाबांची. आता बाबा आपल्याला ज्ञान देतोय. हे फळ आहे, हे आपल्या भक्तीचं फळ आहे. तो और बाप जब फल देने के लिए आए तब लेने वाले और देने वाले दोनों इकट्ठे हो. बाबा केव्हा येतो, जेव्हा ज्यांना घ्यायचंय ते त्याचे बनलेले, त्याच्या जवळ येऊन पोहोचलेले, तेव्हाच बाबा फळ देईल. असं कसं देईल बाबा फळ की ते त्यांना ज्ञानच नाहीये, समजच नाही आणि बाबा वरतीच बसलेला आहे, ते भक्तीच करताय, तो फळ कसं देईल. तो जब नीचे आता है और बच्चे उसके बनते हैं, उसको समझते हैं, तब वो फल देता है, ज्ञान देता है. ज्ञान ऐसे ही किसी को भी नहीं मिल जाता है. मुरली कोई भी सुनने का भाग्य नहीं किसी का भी. जिनका भाग्य है वही मुरली सुनने के लिए आते हैं और उनको ही फल मिल रहा है. ये बाबा ज्ञान रत्न दे रहे हैं, ज्ञान रत्नों से थालियां भर भर के देते हैं. और इन्हीं ज्ञान रत्नों को हमें अपने जीवन में धारण करके देवता पद प्राप्त करना है, दिव्य गुणों को धारण करना है, अपने लिए ऊंचा स्थान इस सृष्टि नाटक में बनाना है. दान पुण्य तीर्थ आदि जो कुछ भी करते हैं वह किससे लेन देन होती है, पाप आत्माओं से. बाबा म्हणते भक्ति मार्ग में लेन देन किसके साथ है, पाप आत्माओं के साथ. रावण राज्य है ना, बाप कहते हैं खबरदारी से लेन देन करना. कहाँ कोई खराब काम में लगाया तो सिर पर बोझा चढ़ जाएगा. दान पुण्य भी बड़ा खबरदारी से करना होता है. बाबा म्हणताय कोणालाही तुम्ही दान पुण्य कराल, कोणालाही पैसे देताय, मदत करताय कोणालाही, त्यांनी जर त्याचा काही उलटा वापर केला तर तुमच्यावरती त्याचं ओझं चढेल. म्हणून खूप समजून उमजून कोणालाही दान द्यायचंय. कुठल्याही मंदिरामध्ये, कुठल्याही क्षेत्रावरती दान देताना पण विचारपूर्वक याचा उपयोग कसा होणार आहे, काय करणार आहे या पैशाचा.
नाही तर त्यांनी पाप कर्म केलं, त्यांचा भ्रष्टाचार आणि त्याचे आपण भागीदार. बाबा के रत्न तो सभी है, परंतु उनमें भी नंबरवार पुरुषार्थ अनुसार है जो फिर पूजे जाते हैं. पूजा होती है देवताओं की. भक्ति मार्ग में अनेक पूजाएं होती है. वह सब ड्रामा में नूंद है जिसको देखकर मजा आता है. बाबा म्हणताय भक्ती मार्ग में अनेक प्रकार की पूजाएं होती है आणि काही बाबा म्हणताय तुम्ही उलट मजा घ्या त्याची. हे सब ड्रामा में नोंद है. आपण म्हणतो ही पूजा कशाला करतात, ती पूजा कशाला करतात, हे कशाला करतात, ते कशाला करतात. बाबा म्हणता आप मजा लो, आपका क्या जाता है उसमें, आप आनंद लो. उनकी भावना है उसमें, उनको करने दो. ज्यांना जे करायचंय त्यांना ते करू द्या. बाबा म्हणते ड्रामा बना हुआ है, आप आनंद लो. कोणाला स्मरून ते पूजा करताय, इष्ट त्यांचा जो आहे त्याला स्मरून पूजा करताय किंवा ईश्वराला स्मरून पूजा करताय. म्हणजे एक तर आपली पूजा आहे किंवा बाबांची पूजा आहे. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांच्या भावना त्यांना कुठपर्यंत पोहोचवायच्या आहे, एक तर आपल्यापर्यंत पोहोचवायच्या किंवा बाबापर्यंत पोहोचवायच्या. भले ते माध्यम कोणालाही बनवू द्या. भावना त्यांच्या कोणामध्ये, एक तर आपल्यामध्ये, आपण संगमयुगी ब्राह्मण आत्मे, फरिश्ता बनणारे आत्मे, सत्युगामध्ये देवता पार्ट बजावणारे आत्मे आणि आपल्याच मूर्त्यानंतर मग त्या द्वापर नंतर बनलेल्या आहे. त्यामुळे ते आपल्यापर्यंत भावना पोहोचवत आहे. आपली भक्ती चाललेली आहे आणि नाही तर मग शिवाची भक्ती चाललेली आहे. तर त्यामुळे बाबा म्हणतात आप मजा लो, आप आनंद लो. म्हणून कोणालाही नाव ठेवायचं नाहीये. ज्यांना जे करायचंय ते करू द्यायचंय. त्यांना रस्ता जरूर दाखवायचा है. इसके आगे के रस्ते पर हम आ गए हैं. आप आना चाहो तो आप आ सकते हो. आप कर रहे हो गलत नहीं है, लेकिन आप ज्ञान ले सकते हो. ज्ञान लेकर आप भगवान से जुड़ सकते हो. आपको भी हक है, वो आपका भी बाप है, उससे हम वर्षा ले रहे, आप भी वर्षा ले सकते. असं आपण त्यांना सांगू शकतो, त्यांना नाव न ठेवता. तो बाबा खूप क्लिअर आहे, एकदम बाबांची स्पष्टता आहे सगळं सांगण्यामध्ये की जे चाललंय त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. तो ड्रामा आहे आणि ही लाईन तुम्हीच लावलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय नाव ठेवणार. भक्तीची लाईन तर आपणच लावून दिलेली आहे आणि नंतर मग त्याचा विस्तार झाला वेगवेगळ्या प्रकारे. तो खूप क्लियर बाबा म्हणताय, ये सब ड्रामा में नूंद है जिसको देखकर मजा आता है. बाबा भी मजा लेता होगा ऊपर से. हम एक्टर्स हैं. इस समय तुमको नॉलेज मिलती है, तुम बहुत खुश होते हो. हम क्यों खुश होते हैं, हमें ज्ञान सब समझ मिल रही है, हमें सारा रहस्य पता चल रहा है. ऋषीमुनी इतकी खडतर तपस्या केली त्यांना नाही कळालं आणि आपण तर ते ऋषीमुनीचा पार्ट तर आपला नाहीये, त्या टाईपचा पार्ट तर नसेल, पण आपल्याला किती सहजपणे बाबा हे सगळे रहस्य सांगताय दुनियाभरचे. तो हमें बहुत खुशी होती है ज्ञान की बातें सुनकर. जानते हो भक्ति का भी पार्ट है, भक्ति में भी बड़े खुश होते हैं. बाबा म्हणते भक्ति का भी पार्ट है और भक्ति करने वाले भी बड़े खुश होते हैं. बाबा म्हणते त्यांना त्याच्यामध्ये आनंद आहे. तुम्ही विघ्न नका टाकू त्यांच्या आनंदामध्ये, करू द्या त्यांना जे करायचंय ते. ते जेव्हा या पुढच्या टप्प्यामध्ये येतील, जेव्हा पुढचं ज्ञान, भक्तीच्या पुढचा टप्पा आहे ज्ञान, त्याचा त्या ज्ञानाचा आधार आहे भक्ती. कारण कोणी भक्तच नाही, ईश्वराला मानत नाही, तर मग तो येणारच नाही. तो त्याला खूप वेळ लागेल बाबांचं बनायला पण. लेकिन जो भगवान को मानते हैं किसी न किसी रूप में, वो जल्दी आ सकते हैं. अगर हम हमारे द्वारा उनको रास्ता मिल जाए, हमारी स्थिति उनको ठीक लगने लगे, तो वो आ सकते हैं. तो बाबा म्हणता है वो जो कर रहे हैं उसमें वो खुश है, तो करने दो उनको. रास्ता जरूर बताओ लेकिन उनको करने दो. उनको खुशी मिल रही है उस बात में. गुरु ने कहा माला फेरो, बस उस खुशी में फेरते ही रहते हैं. समझ कुछ भी नहीं है. सगळं बॅलन्स करून सांगत असतो बाबा. बाबा म्हणते आनंद तर येतो, त्यांना माहितीच नाहीये किसकी माला फेर रहे, वो कौन है, वो कहाँ है, वो कहाँ रहते हैं, राम कहाँ रहते हैं, कृष्ण कहाँ रहते हैं, हरि कहाँ रहते हैं, वो कुछ भी पता नहीं है. शिव बाबा कहाँ रहते वो पता नहीं है. मैं खुद कहाँ रहता हूँ शरीर में, यही पता नहीं है. तो भगवान के बारे में या किसी देवी देवता के बारे में जानने का सवाल ही नहीं है. अजून त्यांना क्लिअर नाही की आत्मा कुठे राहते शरीरामध्ये, आज स्वतःचाच पत्ता नहीं है. तो लेकिन बाबा म्हणता है वो जो कुछ भी कर रहे हैं उसमें उनको खुशी है, तो उनको करने दो. शिव निराकार है, उनको भला दूध पानी आदि क्यों चढ़ाते हैं.
तर तो निराकार आहे, त्याला तोंडच नाहीये. तर बाबा म्हणतात दूध और पाणी क्यों चढाते उसको. निराकार दाखवलेला आहे, त्याला तोंड मुख नाहीये, कुठून घेणार ते दूध आणि पाणी. पण आनंद येतो त्यांना. बाबा म्हणतात करू दे. मूर्तियों को भोग लगाते हैं, वो कोई खाते थोडी आहे. मूर्तींच्या समोर नैवेद्य दाखवतात, मूर्तींच्या समोर, वो खाते थोडी आहे. आपण भोग लावतो तर आपण काय समजतो, बाबा चैतन्यमध्ये, आणि बाबा त्याच्यावरती किरण टाकतोय त्या सगळ्या भोजनावरती, आणि बाबा भासना घेतोय त्याची. बाबा खातोय या भावनेने आपण भोग लावतच नाही, पण बाबा त्याची भासना घेतोय, आणि आपण फक्त त्याच्यामधून आपल्याला ताकद प्राप्त करायची असते, म्हणून आपण विचार करतो की बाबा स्वीकारतोय. चैतन्यमध्ये बाबा आहे, मूर्ती नाहीये ती. बाबा चैतन्यमध्ये आहे, बिलकुल चेतनता आहे त्याच्यामध्ये, निर्जीव नाहीये तो. मूर्ती दगड होऊन बसलेला नाहीये, त्याच्यामध्ये चेतनता आहे. तो आपली भावना स्वीकारतोय त्या माध्यमातून, आणि म्हणून त्या भावनेनी आपण भोग लावतो. आपण नैवेद्य नाही दाखवत बाबांना, आपण बाबांना स्वीकार करवतो, ते व्हायब्रेशन घेतो त्याच्यामध्ये. भक्ति का विस्तार कितना बड़ा है. भक्ति है झाड़, ज्ञान है बीज. रचता और रचना को सिवाय तुम बच्चों के और कोई नहीं जानते. कोई बच्चे तो अपनी हड्डियां भी इस सेवा में स्वाहा करने वाले हैं. बाबा म्हणतात रचता और रचना को तुम्हारे सिवाय कोई नहीं जानते, और जो जान गए उसमें कोई बच्चे हड्डियां भी स्वाहा, म्हणजे बिलकुल सगळं काही बाबांसाठी. तुमको कोई कहते हैं यह तुम्हारी कल्पना है. मग आपण जेव्हा त्यांना या गोष्टी सांगतो ते म्हणतात तुमची कल्पना आहे. स्वीकारत नाही. का स्वीकारत नाही, त्यांच्यामध्ये ती रेकॉर्डिंगच नाहीये. सत्युग त्रेतामध्ये जर त्यांना यायचंच नाहीये तर त्यांना वाटेल कल्पना आहे ही सगळी, कारण त्यांनी बघितलेलंच नाहीये ते. पण ज्यांनी ते बघितलेले ते थोडं तरी सांगा, हा चांगलं सांगताय असं तर वाटतं त्यांना. पण कोणी जे असं म्हणतात की तुमची ही कल्पना आहे, याचा अर्थ त्यांच्यामध्ये बिलकुल रेकॉर्डिंग नाहीये. सत्युग त्रेतायुगामध्ये येणारी आत्मा नाहीये. तरी सुद्धा चान्स ठेवायचा आहे आपण की हा येऊ शकतात, पूर्ण विसरलेले आहे. यांचं जीवन असं होतं द्वापर नंतर की पूर्ण ते मागचे जे काही फाईल आहे ते खूप दबून गेलेली आहे, असं आपण भावना ठेवायची. आपण असं नाही करायचं, रिजेक्ट नाही करायचंय की हा म्हणतोय कल्पना म्हणजे हा सत्युग त्रेतायुगामध्ये आलेली आत्माच नाहीये, पण जास्त दबलेली फाईल, असं विचार करून आपण थोडंफार रस्ता दाखवायचा प्रयत्न करायचा. तो बाबा म्हणते वो जो कहते हैं कल्पना है, अरे यह तो वर्ल्ड की हिस्ट्री ज्योग्राफी रिपीट होती है. कल्पनेचा काय विषय, इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. जे झालेलं आहे तेच बाबा सांगतोय आपल्याला, आणि तेच पुन्हा रिपीट होतंय, आणि पुन्हा तेच रिपीट होणार आहे. कल्पनेचा विषयच नाहीये. ही दुनिया, हे सगळं हे नाटक बनलेलं आहे आणि ते रिपीट होतं. आणि आपल्याला थोडं आपल्याला जे आपण एखादी गोष्ट करतो, आपल्याला एकदम क्लिअर जाणवतं की याच्या पहिले पण आपण केलेली, आपल्यासोबत असं याच्या पहिले पण झालेलं आहे. भले या जीवनामध्ये झालेलं नसेल, पण आपल्याला वाटतं कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळेला वाटतं की पहिल्यांदा नाही करत आहे मी, याच्या पहिले केलेलं आहे. तर ते असते 5000 वर्षापूर्वीची रेकॉर्डिंग. आपल्याला ती रेकॉर्डिंग जागृत होते आपली त्यावेळेला, आणि आपल्याला वाटतं आपण केलेलं आहे पहिले. बऱ्याच वेळेला होतं तसं. तो कल्पना का तो सवाल ही नहीं है, ये सारा रिपीट हो रहा है. कल्पना रिपीट थोड़ी होती है. बाबा म्हणते कल्पना हो तो वो रिपीट कैसे होगी, ये तो इतिहास रिपीट हो रहा है. यह तो ज्ञान है, यह है नई बातें नई दुनिया के लिए. बाबा म्हणते ये बातें कौन सी बातें हैं, ये ज्ञान की बातें हैं और नई दुनिया के लिए. दुनिया वाले अगर सुनते हैं तो किस भावना से सुनते, इस दुनिया के हिसाब से वो सुनते हैं. लेकिन बाबा हमें तैयार कर रहा है नई दुनिया के लिए, और इसलिए हमें आत्मभान में रहते हुए, परमात्मा की याद में रहते हुए इन बातों को स्वीकारते चलना है. भगवान उवाच, भगवान भी नया, उनके महावाक्य भी नए. नया मतलब उसको भूल ही गए थे सब. 5000 वर्ष के बाद वो आया है तो नया ही है उस हिसाब से. और उनके महावाक्य भी 5000 वर्ष में किसी ने सुने नहीं तो नए हैं. लेकिन रिपीट है तो सबसे पुराने हैं. रिपीट होते 5000 वर्षानंतर, त्या अर्थाने जुन्यात जुने महावाक्य बाबांचे. पण 5000 वर्षाचा गॅप आहे, म्हणून बाबा म्हणताय बाबा भी नया और ये महावाक्य भी नए हैं दुनिया वालों के लिए, क्योंकि उन्होंने जाना ही नहीं है, समझा ही नहीं है, सुना ही नहीं है इन बातों को. वह कहते हैं कृष्ण भगवान उवाच, तुम कहते हो शिव भगवान उवाच. हर एक की अपनी अपनी बातें हैं, एक न मिले दूसरे से. दुनियामध्ये अनेकांचे वेगवेगळे मत आहे, एकाचं मत दुसऱ्याशी मिळत नाही.
क्लियर दुनियामध्ये मत क्या है, कृष्ण भगवान उवाच, भगवान कृष्ण ने ये सारी बातें सुनाई, और हम क्या कहते हैं, शिव भगवान ने ये बातें श्री कृष्ण के अंतिम जन्म के शरीर में आकर सुनाई है. क्लियर है सगळं. स्कूल में पढ़ते हो, कल्पना की तो बात ही नाही. आपण हा अभ्यास करतोय, हा कल्पनेचा विषय नाही, अभ्यास आहे. आणि हे बाबांनी कारणासहित आपल्याला हा अभ्यास दिलेला आहे. असं नाही की नुसतं सांगतोय म्हणून अंधश्रद्धा ठेवतोय आपण. बाबांनी सगळ्या गोष्टींची कारणं दिलेली आहे. म्हणून ही कल्पना नाहीये. आपण हा अभ्यास करतोय, हा इतिहासाचा अभ्यास करतोय, भूगोलाचा अभ्यास करतोय दुनियेच्या. ऋषि मुनि भी कहते हैं हम रचता रचना को नहीं जानते हैं. उन्हों को यह नॉलेज कहाँ से मिले, जबकि आदि सनातन देवी देवता ही नहीं जानते. जे देवी देवता होते सतयुग त्रेतायुगामध्ये त्यांनाच माहिती नव्हतं. जे ऋषी मुनी द्वापरमध्ये आले त्यांना कसं माहिती होईल. जर देवी देवतांना माहिती असतं तर परंपरेने ऋषी मुनींना माहित झालं असतं. पण त्यांच्यापर्यंत का नाही पोहोचलं, कारण देवी देवतांना हे ज्ञान नाहीये. कारण बाबा हे ज्ञान संगम युगामध्ये देऊन संपवून टाकतो बुद्धीमधून. संस्काराच्या रूपामध्ये हे ज्ञान राहतं, पण शब्द ते जे बाबांनी जे ज्ञान ऐकवलेलं आहे, मुरली जी ऐकवलेली, ते देवतांना माहिती नाही. जिन्होंने जाना उन्होंने पद पाया, जिन्होंने जाना उन्होंने पद पाया. तो हम सुन भी रहे हैं, जान भी रहे हैं. हम बाबा के बच्चे श्रेष्ठ देवता बनने वाले हैं, क्योंकि हम सुन रहे हैं, जान रहे हैं. हर कल्प में हम ही सुनते हैं, जानते हैं, और हम ही ऊंच पद को प्राप्त करते हैं इस ज्ञान के आधार से. फिर जब संगम युग आए तब बाप आकर समझाए. मग पुन्हा बाबा म्हणताय तुम्ही विसरता, ती समज नाही राहत जी मी समज दिली होती. मग मी पुन्हा 5000 वर्षानंतर येऊन ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा समजवतो. नए नए इन बातों में मूंझते हैं, कहते बस तुम इतने थोड़े ही राइट हो, बाकी सब झूठ है. बाबा म्हणते नए नए, फिर जो नए नए एकदम से आते हैं इन बातों को सुनते हैं और हम बहुत आत्मविश्वास के साथ कहते हैं यही सत्य है, इसके सिवाय कोई सत्य नहीं. तर ते म्हणतात बस तुमचंच खरं आहे, आमचं सगळं खोटंच आहे. तो है ही उनका झूठ, उनको पता ही नहीं है. भगवान स्वयं आकर ये बातें हमको सुना रहा है. हमें बहुत प्यार से उनको समझाना है कि आप डायरेक्ट नहीं मानो, लेकिन आप विचार करो इस पर. आप डायरेक्ट नहीं मानो, भले आप समझो कि हम झूठ कह रहे हैं, लेकिन आप इस पर विचार करो. विचार तर करा तुम्ही. आपण आत्मा आहे की नाही आहे, परमात्मा एक असला पाहिजे की नाही असला पाहिजे, मग कर्माचा सिद्धांत जो सांगितलेला आहे तसाच असेल की नसेल. का बरं मग कोणाच्या आयुष्यामध्ये खूप सुख आहे, कोणाच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, आणि कोणाच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं सुख आहे, दुसऱ्या प्रकारचं दुःख आहे. याचं कारण काय याच्या मागचे. ते 84 जन्माची जी कहाणी आहे त्याचा विषयी विचार करा. त्यानंतर मनुष्यच का बरं बनत असेल याच्याविषयी तुम्ही विचार करा. नका स्वीकारू तुम्ही, आम्ही खोटं बोलतोय, पण तुम्ही विचार तर करा या गोष्टीवरती. आपले क्लिअर आहे, सत्य परमात्म्याने ज्ञान दिलेलं ते आपण सांगतोय. त्यामुळे खूप आत्मविश्वासाने सांगायचं, यही सत्य है, इसके अलावा कोई सत्य नहीं. लेकिन आप मानो नहीं भले स्टार्ट में, आप विचार करो और बाद में अगर आपको समझ में आए तो मानो. नहीं तो आप जो चल रहे, जैसा चल रहे वैसे चलो, हम जैसा चल रहे वैसे चलते हैं. वाद विवादामध्ये पडायचं नाही, हे बाबा आपल्याला शिकवतो. बाप समझाते हैं इतना ऊंच पद पाने के लिए अपने को आत्मा समझना है और बाप को याद करना है. इसमें है मेहनत. अगर किसकी बुद्धि मोटी है तो मोटी बुद्धि से याद करे, परंतु याद एक को ही करे. बाबा म्हणताय कमीत कमी तुम्हाला आत्मा समजून जर परमात्म्याची आठवण करता येत नसेल, तुमची बुद्धी मोठे सूक्ष्म मध्ये जात नसेल, आत्मा सूक्ष्म आहे, परमात्मा सूक्ष्म आहे, तसं जर होत नसेल तर कमीत कमी बाबा म्हणते आपली जशी बुद्धी आहे त्या बुद्धीनुसार माझी आठवण करा, पण एकाला बुद्धीमध्ये ठेवा. आता विस्तार खूप केला, सगळ्या देवी देवतांना मानत आले, याची आरती, त्याची पूजा, याचं व्रत. बाबा म्हणते वो कुछ भी करने की तुम्हें जरूरत नहीं है. भले दिखावे के लिए हम कुछ कर ले दुनिया वालों के लिए, ती गोष्ट वेगळी आहे की परंपरा आहे, घरामध्ये आहे, नाही केलं तर काय म्हणतील, तो उसके लिए कुछ कर ले, त्याला प्रॉब्लेम नाहीये. पण आपलं मन आणि बुद्धी बाबांशी कनेक्ट पाहिजे. एक बाबावरती निश्चय ठेवायचा आहे, बाबावरती विश्वास आपल्याला पक्का ठेवायचा आहे. बाबा म्हणते भले ही देह भान में रहते हुए बाबा बाबा करो, लेकिन एक को याद करो. कम से कम नाहीच होते, एकदम शेवटच्या टप्प्यातली केस बाबा सांगताय
कि कम से कम अगर आप सूक्ष्मता से याद नहीं कर सकते हो आत्मा समझकर परमात्मा को, तो कम से कम मोठी बुद्धी से मुझे याद करो. हे बाकी सब बहुत हुआ. मग हळूहळू बाबा आठवणीमध्ये राहील तर ऑटोमॅटिक मग थोडं सूक्ष्मतेकडे आपण जाऊ. आत्मा समजून परमात्म्याची आठवण पण होईल. पण त्या जर होत नसेल तर बाबा म्हणतात कमीत कमी जसं तुम्ही आठवण करताय तसं करा. एक बाबाला बुद्धीमध्ये ठेवा. गाते भी हैं बाबा आप आएंगे तो आपसे ही बुद्धि योग जोड़ेंगे. अब बाप भी आए हैं, तुम सब किससे मिलने आए हो? जो प्राण दान देते हैं, आत्मा को अमरलोक में ले जाते. बाप ने समझाया है काल पर जीत पहनाता हूँ, तुमको अमरलोक में ले जाता हूँ. दिखाते हैं ना, अमर कथा पार्वती को सुनाई. तो बाबा म्हणता है मैं तुमको अमरलोक में ले जाता हूँ, काल पर जीत पहनाना सिखाता हूँ. मतलब हम अपनी इच्छा से शरीर छोड़ेंगे सतयुग में, तो काल पर जीत पहनाना बाबा सिखाता है. अमर लोक में हमें लेकर जाता है, वहां कोई अकाले मृत्यू नहीं होती. मग त्यांनी दाखवलेले भक्ती मार्गामध्ये की अमर कथा पार्वती को सुनाई. पार्वती को क्यों सुनाई? तिला काय कशाची गरज होती? पार्वती तो देवी है, तिला का बरं ऐकवायची गरज होती? तो बाबा म्हणते उन्होंने क्या किया, मैंने आपको सुनाया. शिव ने अपनी आत्मा रूपी पार्वतियों को ये कहानी सुनाई और उन्होंने दिखाया कि शिव ने पार्वती को कथा सुनाई, अमर कथा सुनाई. काय आवश्यकता है? अब अमरनाथ तो एक ही है, अमरनाथ तो एक ही है जो हमें अमर बनाता है, अमर आत्माओं की दुनिया में लेकर जाता है, वो एक ही है शिव बाबा. और हिमालय पहाड़ पर बैठकर थोड़ी कथा सुनाएंगे. हिमालय पहाडावर कोण येईल तिथं कथा ऐकायला? आणि नुसतं एकट्या पार्वतीला ऐकून काय फायदा है? तो भगवान मुरली चलाता है और हम आत्मा रूपी पार्वतिया ये मुरली रूपी अमर कथा सुन रहे हैं. भक्ती मार्ग की हर बात में वंडर लगता है. बाबाने भक्ती मार्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला आश्चर्य वाटतं, पण बाबा म्हणतात खुश रहो आप मजे लो इन सब बातों का. नाव नाही ठेवायचंय, आनंद घ्यायचाय आणि आनंद त्यांना घेऊही द्यायचाय. आश्चर्यकारक गोष्टी आहे सगळ्या, पण बाबा म्हणतात आप खुश रहो. ड्रामा है, फिक्स है. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है योग बल से कर्मेंद्रिय जीत बन संपूर्ण पवित्र बनना है. इस अवस्था को पाने के लिए अपनी जांच करते रहना है. बाबा म्हणतात चेक करत राहा, पवित्रतेची धारणा करा. फक्त आपल्याला घर संसारामध्ये राहायचं असतं, ते सगळं बॅलन्स सांभाळून चालायचं. कोणाला असं नाही वाटलं पाहिजे की यांचं खूप कडक आहे, अति कडक आहे यांचं आणि आपल्याला करता येणार नाही. थोडासा बॅलन्स आणि युक्तियुक्तीने आपल्याला वाचवत चालायचं. सदा बुद्धि में याद रखना है कि हम ही ब्राह्मण सो देवता थे, अब फिर देवता बनने के लिए आए हैं. इसलिए बहुत खबरदारी से पाप और पुण्य को समझकर लेन देन करनी है. वरदान है सर्व सत्ताओं को सहयोगी बनाए, प्रत्यक्षता का पर्दा खोलने वाले सच्चे सेवाधारी भव. प्रत्यक्षता का पर्दा तब खुलेगा जब सब सत्ता वाले मिलकर कहेंगे कि श्रेष्ठ सत्ता ईश्वरीय सत्ता आध्यात्मिक सत्ता है, तो यही एक परमात्मा सत्ता है. सभी एक स्टेज पर इकट्ठे हो, ऐसा स्नेह मिलन करे. इसके लिए सबको स्नेह के सूत्र में बांध समीप लाओ, सहयोगी बनाओ. यह स्नेह ही चुंबक बनेगा जो सब एक साथ संगठन रूप में बाप की स्टेज पर पहुंचेंगे. तो अब अंतिम प्रत्यक्षता के हीरो पार्ट में निमित्त बनने की सेवा करो, तब कहेंगे सच्चे सेवाधारी. तर बाबा म्हणते एका स्टेजवरती या सगळ्यांना आणायचं आणि ते झालेले कार्य आता चालू आहे. अनेक साधू संत येतात आपल्या स्टेजवरती, अनेक राजकीय नेते येतात, राजकीय सत्ता आणि धार्मिक सत्ता आणि आपल्या आध्यात्मिक सत्तेवरच्या स्टेजवरती येऊन ते बिलकुल बाबांचं जे कार्य चाललेलं आहे त्याची महिमा गायला लागलेले क्लिअर कट. आणि आपण पण ब्रह्माकुमारीज मध्ये पण कोणतेही साधू संत येतात त्यांचा मान ठेवला जातो. त्यांना ते जे पुकारायचे त्यांना स्वामीजी श्री श्री ते जे नाव द्यायचे. बाबा म्हणतात कोई श्री लगा नहीं सकता है, अब इस दुनिया में कोई भी श्री लगाने के लायक नहीं है. फिर भी जब उनको स्टेज पर बुलाया जाता है, जब उनसे बात की जाती है,
तब उनको स्वामी जी कहकर बुलाते हैं, श्री श्री कहते हैं, सगळे टाइटल त्यांना देतात. कारण बाबाने आजच सांगितलं, उनका अपना हर एक का पार्ट है. तुम्हें खुश रहना है, मजा लेनी है, किसी को भी अपमान नाही करना है, हर एक को अपना सन्मान देना है. तर आपण बघतो की आपल्या स्टेजवर जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना तेवढा मान सन्मान दिला जातो. कोणी असो, कोणताही राजकारणी भ्रष्टाचारी त्याला पण मान सन्मान दिला जातो, क्योंकि वो आत्मा है. ओरिजिनल वो आत्मा है, परमधाम की रहने वाली है. त्याच्यामध्ये ते हे सगळी खराबी आलेली आहे. तर त्यांना मान सन्मान, बाबा म्हणते स्नेह के सूत्र में बांधो, उनको समीप लाओ, तो फिर बाबा की प्रत्यक्षता होगी. ये सब मिलकर कहने वाले हैं स्टेज पर आकर कि ये अगर कुछ हो सकता है तो ये जो ब्रह्मा कुमारीज वाले कर रहे हैं, भगवान इनके द्वारा करा रहा है. और इस दुनिया में अगर शांति आ सकती है, अगर इस दुनिया में, इस भारत में स्वर्ग आ सकता है, तो ब्रह्मा कुमारिया ही स्वर्ग लाएंगी. बिलकुल स्टेजवर जाऊन ते बोलताय. हे जे वरदान आहे हे बाबांनी कोणत्या तरी अव्यक्त मुरलीमध्ये दिलेलं असेल आणि आपण ते स्पष्टपणे तो नजारा बघतोय. खूप मोठे मोठे प्रोग्राम मध्ये मोठे मोठे साधू संत, मोठे मोठे राजकारणी, राष्ट्रपति अपनी झालेली आहे. तो ये सब बातें बाबा ने पहले ही बताकर रखी है. बाबा म्हणतात तुम्ही तुमचा पार्ट घ्या त्याच्यामध्ये. आता जे व्हायचंय ड्राम्यामध्ये फिक्स आहे. तुम्हाला जितकी सेवा करता येईल, जितकं पुढे होता येईल या सेवेमध्ये तितकं पुढे व्हा. गुप्त सेवा करायची, गुप्त सेवा करा. स्लोगन है, सेवा द्वारा सर्व की दुआएं प्राप्त करना यह आगे बढ़ने की लिफ्ट है. पुढे जायचंय, विघ्नांना हटवून दूर जायचंय, अडथळे पार करायचे आपल्या जीवनामध्ये आलेले, तर बाबा म्हणतात सेवा करा आणि सगळ्यांच्या दुआ प्राप्त करा. अच्छा, ओम शांती.